आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि जनसंकल्प फाउंडेशन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन। उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि जनसंकल्प फाउंडेशन तसंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 13 ऑगस्ट रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर 1 शाळा क्रमांक 27 मध्ये पार पडलं। हा वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आहे तो खूप अतिशय चांगल्या रीतीने राबवलेला आहे आणि खरंच एक म्हण आहे, नसेल वृक्ष तर नसेल जीवन वृक्ष। म्हणजे जीवन जर वृक्ष जर नसतील, झाडं जर नसतील तर आपलं जीवन हे वृक्ष असेल, म्हणजे आपल्या जीवनाला काहीच फायदा नसेल। कारण आपल्याला जो ऑक्सिजन मिळतो या झाडांमधून आपल्याला ऑक्सिजन बऱ्या प्रमाणात चांगला मिळत असतो। आणि नेहमी हे जे सर आपले शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा इतर जे आपलं संस्था असते, हा जो कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने राबवलेला आहे आणि खरंच अशा पद्धतीचे कार्यक्रम होणं गरजेचं आहे। झाडे लावा झाडे जगवा या उक्तीप्रमाणे आपण हा कार्यक्रम नेहमी राबवला पाहिजे। मला असं वाटतं की हा वर्षातून एकदाच आपण हा कार्यक्रम राबवत असतो, पण मला असं वाटतं की हा महिन्यातून हा कार्यक्रम राबवला तर खरंच ही वृक्ष एवढी वाढायला लागतील की त्यामुळे जे आत्तापर्यंतचे जे आजार आहेत ते आजार पूर्णपणे बरे व्हायला लागतील। आणि त्यामुळे आत्ता आपली जी नवीन पिढी येत आहे त्या मुलांना आपण एक चांगला मेसेज पण देऊ की यामधून आपण बरंच काही मिळवू शकतो। अशा पद्धतीनं हा चांगला उपक्रम आपण राबवत आहोत आणि हा उपक्रम आपण दरवर्षी राबवणार आहोत आणि असंच हा कार्यक्रम चालत राहणार आहे। यावेळेस प्रमुख उपस्थिती म्हणून उल्हासनगर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव तसेच जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे मॅडम यांची उपस्थिती लाभली। उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभाग, जनसंकल्प संस्था आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था या संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला आदरणीय अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर साहेब, त्याचबरोबर उपायुक्त डॉ. सुभाष जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने आजचा हा कार्यक्रम आपल्याला घेण्यात आलेला आहे। त्यांच्यामुळेच आजचा हा कार्यक्रम घेणं शक्य झालेलं आहे। सेवाभावी संस्था आपल्याकडे ज्या आहेत, या सर्व सेवाभावी संस्थांनी वृक्षारोपण केलं पाहिजे, लोकांची जनजागृती केली पाहिजे असं त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे। तर पुढील काळामध्ये देखील या संस्थांनी एकत्र येऊन उल्हासनगरच्या वाढीसाठी किंवा उल्हासनगरवासियांना जागृत करण्यासाठी काम केलं पाहिजे असं एक आवाहन या ठिकाणी लेंगरेकर साहेबांनी केलेलं आहे, जाधव साहेबांनी देखील आवाहन केलेलं आहे। या कार्यक्रमाचं आयोजन जनसंकल्प फाउंडेशनचे उपाध्यक्ष मंगेश टपाल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळू बनसोडे तसंच समस्त पदाधिकारी यांनी उत्तम प्रकारे केलं। सालाभराप्रमाणे दरवर्षी आम्ही उल्हासनगर शहरात विविध भागामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो। मागच्या वर्षी या शाळेमध्ये आम्ही याच ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला होता। तर उल्हासनगर शहरामध्ये आपण बघतो जे काँक्रिटीकरण वाढलेलं आहे त्याच्यामुळं जमिनीची जे पाणी आहे ते जमिनीत मुरत नाही आणि 26 जुलैसारख्या ज्या घटना आहेत, पूर आहे, तो दरवर्षी कधी काही परत रिपीट होईल ते सांगता येत नाही। आणि आपलं तापमानही दिवसेंदिवस वाढतं। उन्हाळ्यात बघत असाल तुम्ही तापमान वाढीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि आपली लोकसंख्याही वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामुळं गरमीचं प्रमाण वाढणं आणि या सगळ्या गोष्टी आणि माणसांना त्याच्यामुळं हार्ट अटॅक येणं या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं निर्माण होतं। ऑक्सिजनची आपल्याला कमतरता भासत आहे। त्याच्यामुळं वृक्षारोपणाचं प्रमाण हे प्रत्येक ठिकाणी वाढवलं पाहिजे। आता हे उल्हासनगर शहर बघतो आपण, 1 नंबर ते 5 नंबर याच्यामध्ये खूप लोकांचे घनता खूप वाढलेली आहे। म्हणजे छोट्या छोट्या शहरामध्ये जास्त लोक राहत आहे आणि त्याच्यामुळं ऑक्सिजनचं तेवढं कन्झम्पशन आपल्याकडं झाडं तेवढं नाही आहे आणि त्याच्यामुळं काही लोकांना मग दुसरं लोकांचं आयुर्मान कमी होत आहे, लोकांच्या शरीरावर त्याचा परिणाम होत आहे आणि हे कुठेतरी आपण गोष्ट लक्षात घेऊन आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षी आपण करत आहोत। आपल्या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी आपण ते कार्यक्रम राबवत आहोत। मला विनंती आहे, जसं उपायुक्त जाधव साहेबांनी
आपल्याला एक शब्द दिला आहे की तुम्ही तुमचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवा, त्यांचं सहकार्य आपल्याला लाभेल. त्याप्रमाणे आमची वाटचाल असेलच. आणि माझ्यासोबत जे सहकारी आहेत त्यांनी सहकार्याची भावना नेहमी असावीत अशी माझी अपेक्षा आहे. यावेळेस डॉक्टर खामकर, पांचाळ मॅडम तसंच भारतीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष प्रताप खैरे, जनसंकल्प फाउंडेशनचे खजिनदार प्रज्ञा बनसोडे, सहसचिव ज्योत्स्ना गाडे, व्यवस्थापक प्रीतम मोहले, सजावट समितीच्या मयुरी मोहले, समाजसेविका स्मिता मोहले आणि कुमार पार्थ बनसोडे, कुमार मयुरेश बनसोडे, वाल्मिक वाने, स्वच्छता निरीक्षक राजेश थिटे, वळवी सर, सायली राजे शिर्के, कल्पना सुर्वे, देवयानी, कुमारी मेहक, कुमारी पायल हे उपस्थित होते. नमस्कार, ललिता पांचाळ ॲज अ सायकोलॉजिस्ट. आम्हाला आज इन्व्हाइट करण्यात आलं. जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता जो इथल्या संस्थेने राबवला आणि आज स्कूलच्या मार्फत राबवला गेला. तर खूप छान वाटलं. इकडचं वातावरण खूप छान होतं आणि खूप काही चांगलं या माध्यमातून शिकायला मिळालं. कारण तुकोबांनी सुद्धा म्हटलं आहे की वृक्ष म्हणजे आम्हा सोयरे बनचरी. कारण हा संदेश आपण इतरांना दिला पाहिजे. किंवा या शाळेचं खरंच मनापासून धन्यवाद. यांनी आम्हाला इथं इन्व्हाइट केलं. आणि जसं आपलं वृक्षारोपण गरजेचं आहे तसं आपलं मूलसुद्धा एक वृक्षाप्रमाणे असतं आणि त्यालासुद्धा वाढवणं गरजेचं आहे. तर असे आम्हालासुद्धा या मुलांवर संस्कार करण्यासाठी थोडे 2 शब्द किंवा आमच्याकडे जे काही नॉलेज आहे आम्ही त्यांना केलं. त्यासाठी आम्हाला खूप धन्यवाद व्यक्त करते. या उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता मुख्य समन्वयक सुहास बनसोडे, व्यवस्थापक निशिकांत कांबळे, साधन व्यक्ती समग्र शिक्षा अभियानाचे श्याम घरत, मुख्याध्यापक ज्योती संघानी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भास्कर शिंदे यांनी उत्तमरित्या केलं. ब्युरो रिपोर्ट, जनहित न्यूज़ महाराष्ट्र, उल्लासनगर. आज हम स्कूल नंबर 27 में उल्लासनगर महानगर पालिका का स्कूल विभाग, जनसंकल्प फाउंडेशन तथा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर सेवाभावी संस्था इनके संयुक्त रूप से एक वृक्षारोपण का कार्यक्रम हमने आयोजित किया था. इस कार्यक्रम में हमारे महानगर पालिका के अतिरिक्त जमीन रेंगेकर सर इनके हाथों से और छाया डांगरे हमारे जनसंकल्प अधिकारी इनके उपस्थिति में हमने यहाँ वृक्षारोपण का कार्यक्रम आयोजित किया गया था. ये हमारा 9 तारीख से 15 तारीख तक जो आज़ादी का अमृत महोत्सव ये कार्यक्रम महोत्सव चल रहा है. इसके तहत हम प्रतिदिन हम रोज़ एक हम महोत्सव कर रहे हैं. उसका एक हिस्सा है कि आज हम रोटरी क्लब में हमने गणेश मूर्ति का बनाने का आयोजन किया था. आज स्कूल नंबर 27 में वृक्षारोपण के कार्यक्रम का हमने यहाँ आयोजन किया था. इस वजह से हम पूरे नगर उल्लासनगर महानगर पालिकाओं के नागरिकों को ये आह्वान करना चाहते हैं कि हमारे यहाँ जो ग्रीन कवरेज होना चाहिए उतने पर्याप्त मात्रा में नहीं है. जैसे ही हम वृक्षारोपण अधिक से अधिक मात्रा में हम करते रहेंगे तो हमारा जो ग्रीन कवरेज होना चाहिए वो पूरा रहेगा और हवा का प्रदूषण तथा जो तापमान बढ़ रहा है उनमें संतुलन रखने के लिए बहुत महत्वपूर्ण है. तो सारे नगरवासियों को मैं आह्वान करता हूं कि आप अपने परिसर में जहां भी कोई अपनी खाली जगह मिलती है वहां पे आप जो भी आप इच्छा है वो वृक्ष लगाइए और पर्यावरण का संवर्धन कीजिए.